गुड मॉर्निंग. ॲक्च्युली गुड नाईट झाली. तुम्ही बघू शकता हे 3:45 झालेत जवळजवळ. तुम्हाला हे 3:45 वाटत असतील कारण सेल्फी वगैरे. तर 3:45 झालेत आणि काय आमच्यासाठी सकाळी रात्र एकच ना, मी नाईट शिफ्टवाले. तर मी आत्ता लॅपटॉप बंद केला आहे, आंघोळ केली. पण आंघोळ का केली? कारण मी आत्ता निघणार आहे मुंबईपासून 500-550 किलोमीटर लांब जायला. कुठे जाणार आहे, कसं जाणार आहे, कोणासोबत जाणार आहे, काय काय करणार आहे, कशासाठी जाणार आहे, ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. खूप भारी ब्लॉग असणार आहेत, नक्की बघत राहा. कारण ॲटलिस्ट माझ्या लाईफमधला तरी हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. तर बघत राहा ब्लॉग. पण तुम्ही विचार करत असेल मी हा इयरफोन घेऊन का बोलते, कारण सध्या बजेट लो आहे ना. जसं तुम्ही जसं जसं सबस्क्रायबर वाढवाल, जसं जसं तुम्ही मला लाईक कराल, जसं जसं तुम्ही माझ्या व्हिडिओवर कमेंट कराल, तसं जसं तुम्ही माझी व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर कराल, तसं तसं चांगलं घेईन. सगळं माईक घेईन, मग ट्रायपॉड घेईन, गोप्रो घेईन, मग ब्लॉगिंगचा कॅमेरा असतो तो घेईन. तुम्हाला पैसा का, फक्त तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ शेअर करत राहा. तर आता बसले मी कारमध्ये आणि आता निघतो लगेच आणि पोचतो मुलुंडला, कारण मुलुंडला आम्ही सगळे भेटणार आहोत आणि तिकडून पुढे जाणार आहोत. तर मध्ये मध्ये मी ग्लिम्स टाकतच राहीन की आम्ही काय करतोय कारमध्ये, आम्ही किती मस्ती करतोय. मध्ये रोडचे व्हिडिओज किंवा थोडेसे साईडला सिनेरी वगैरे असेल ते सगळं टाकत जाईन. जे चांगलं भेटेल ते टाकत जाईन. उगाच जास्त काय पण टाइमपास टाकायचं म्हणून टाकणार नाही. तर तुम्ही बघत राहा, थोडा एंगेजिंग व्हिडिओ असणार नक्कीच. आणि येस, शेवटला एक सरप्राईज पण आहे. तर ते सरप्राईज बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर निघतो, टाकला पहिला गिअर, बुम बुम. आले चिकपीला प्रमोट करतोय. चिकपीला ऍक्च्युली आमचा चिकपील पडला. नाही आम्ही तो हे आहे का. चिकपीला ऍक्च्युली आमच्या क्लायंटचं नाव आहे. ओके, हा जगदीश आणि हा प्रतीक दुरी. हाय कर, हाय. लाजते बिचारा. सवय नाही रे मला काय. अरे भाई, आम्ही आता इथे थांबलोय मुलुंड स्टेशनला. अजून 2 जण येत आहेत. तू आईस्क्रीम झाले का? मी पण काढणार आता आलेत 5 जण मध्ये. बघ कसं बसलाय बिचारा चेंबलाय. हाय गाईस. आता तोंड दाखवा, सगळ्यांचे तोंड दाखवा. सगळे आलेले आहेत. काय नारळ वगैरे फोडायचं आहे का? अरे हा नारळ राहिला नाही आणलाच नाही, घरात नव्हता माझ्या. मला माहिती नव्हतं आणायचं, तुम्ही आणला असता. येस, बाय ऑकवर्ड करू नका मला. तर काढला ना व्हिडिओ. तर आता आम्ही आलोच सगळे. आता इथे हा बॅग टाकताना व्हिडिओ काढतो. कोणतरी चाललंय. मग पोलिसची गाडी. अरे काय केली मुंबईत अशी आहे ना पोलिसची गाडी. देत नाही का? ना आमच्या इथे असं नाही. तर निघायचं सिस्टम फाड देंगे. आईस्क्रीम खातो एकटा नाही. दोन मी 2 आणलेले. यांनी 2 सांगितले, आता मी मला आणलं. स्वतःला खायला 2 आणले. आवराने मागितलं काय? आवरा म्हणजे हा का? त्याचा आवरा म्हणजे हा का, व्हाईट शर्ट वाला? अच्छा, ओके चला. नंतर खाल्लेलं पचलंय आता. चला बाय बाय. झाली का झोप? नाही नाही, ऑफिस मध्ये झालं. बोल नाही, काय बोलती नाही रे, मी शांत होतो. मी काय इथे माहिती, वॉशरूम मध्ये तो फिल्म करतो. वाव, मिसळ पाव चांगली आहे. प्रतीक चांगली आहे का? प्रतीक चांगली आहे का मिसळ? हो छान आहे. खरं सांग, ऑनेस्ट रिव्ह्यू दे भाई. खरं चांगले. ठीक आहे. तू पण सांग भाई, तू खाण्यात बिझी होतास.
खरं सांग कशी चांगली आहे का? याला कांदाच टाकताय. हा आपला हा जेडी आपला हे जेडी बोला उद्या सकाळी लागेल. गोखाऊन सांगायचं आहे. ठीक आहे की चांगली एकच काहीतरी सांग. अच्छा अरे रिव्ह्यू द्यायला ठीक आहे ना. ठीक आहे ओके म्हणजे वाईट नाहीये. अनेक व्हिडिओ मध्ये गेला. येणार तुला बाई तुझं लग्न करायचं आहे तुला यायला पाहिजे. फेमस करून तुला मी तू हो साधा माणूस आहे. हा तर चांगली आहे मिसळ वाईट नाहीये पण महाग आहे म्हणजे 100 म्हणजे तिथे पण नाही महाग आहे. हा 100 रुपयाच्या हिशोबाने खूप cheap आहे. हा पाव जर तुला अर्धा खायला तर कसं करशील? नाही जोक नाही सांग मधून पाडेल कुठून कसं मधून दाखव असं का कसं अर्धा करणार असं काही नाही पडलं की नाही मी खाईन बाई. अरे हा बरोबर आहे. आता कळलं मला. हा बोलतो की असं पाहिजे. बाईने 2 वेळा पाव पाडला. पाव फाडायला सांगितलं पाडायला नाही. मला पाडला मी पकडला खाली बाईला पाव फाडायला सांगितला 2 वेळा पाव पाडलाय. आहे जाऊ दे काय आता आहे तो खायचा. हे चांगलं आहे का खाल्ला छोटा वाटतं भावाचा. चांगलं आहे का? अच्छा आहे मराठीत बोल ना. चांगलं विचारलं. अच्छा काय बोलतो? ठीक नावच ठेव रे तू. नावच ठेव. कॉफी हा कॉफी चाय 3 चाय चाय कॉफी मिसळपाव वडापाव पोटभर. आता दुपारी जेवायलाच नको ना? हा पाहिजे ना जेवायला पाहिजे. अरे तुला घेतलाच नाही सॉरी कट झालास तू. एवढं झालंस पाहिजे ना परत कट झालास पाहिजे जेवायला. बडे बडे बाते वडापाव खाते. भाऊ आपले स्किल दाखवते. खूप नाही आई शप्पथ ते नॉर्मल आहे रे. स्टेजला काय आहे मस्त मस्त. पीस माझा आहे. मिसळपाव खाल्ली एवढी काय आवडली नाही. वडापाव खाल्ला तो तर अजिबात आवडला नाही. पण कॉफी मस्त आहे. कॉफी चांगली आहे. प्रतीकलाच घेतोय मी नुसत्या व्हिडिओमध्ये. कॉफी कशी आहे रे? अरे सॉरी तू चहा पितोय ना? नाही चांगला. कॉफी मस्त आहे पण आमची. तुला नाही देणार हे चहा नाही चांगला का? मुहूर्त बघतोय. नुसता खाऊ घेतलाय. नुसता खाऊ 400 रुपयाचा खाऊच घेतलाय बाई. हिमांशू काय पाहिजे? सगळं चांगलं वाटतंय बाबा. सगळं चांगलं आहे. वा चांगलं वाटतं जरा ऊन कवळं ऊन आहे तोपर्यंत चांगलं वाटतंय. जेव्हा 12 नंतर ऊन होईल तेव्हा नको वाटेल बाई. आम्ही आलेलो हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव बाई गुजरातीमध्ये जास्त लिहिलं सगळं. हॉटेलचं नाव जलाराम काठियावाडी. तर ठीक आहे हॉटेल चांगलं आहे वाईट नाही आहे पण खूप कॉस्टली आहे. म्हणजे मिसळपाव वडापाव आणि कॉफीचेच आमचे 900 रुपये बिल झाले 5 जणांचं. ठीक आहे एवढं पण खास नाही आहे ॲव्हरेज आहे. आता निघूया परत गाडीत बसूया जाऊया. स्वतः पण व्हिडिओ घेते आणि मला बोलतो फोटो काढता.
काही असू दे काढलास ना मस्त काढला रे. तू सांग रे, तू ज्ञान दे जरा. कशा कोणाबद्दल? सगळ्यांबद्दल. प्रतीक बद्दल काय वाटतं तुला? प्रतीक बद्दल भाई लीडर आहे, त्याला काय बोलायचं भाई. बेस्ट लीडर हा बेस्ट लीडर वी गॉट. बेस्ट लीडर वी गॉट. छोडना का तो मन नाही लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर गुजरात मम स्वागत छे. येस, तर मित्रांनो आता आम्ही आलोय गुजरात मध्ये. आता आम्ही अहमदाबाद मध्ये थांबलोय. अहमदाबाद मध्ये का थांबलोय हे तुम्हाला नंतर कळेलच. पण आता जे हॉटेल आहे हे एक म्हणजे एअरपोर्ट सर्कल आहे. हा एअरपोर्ट सर्कलच्या इथेच हॉटेल आहे. तर आज आम्ही ऍक्च्युली असं प्लॅन करून चाललेलो की आम्ही 6-7 वाजेपर्यंत पोहोचू, पण आम्ही 3 वाजताच पोहोचलो इकडे. रस्त्याला ट्रॅफिक नव्हतं, खूप चांगला रस्ता आहे आणि काही ट्रॅफिक नाही, काय खड्डे नाही, काय नाही, मस्त रोड आहे. आम्ही ज्याच्यासाठी अहमदाबादमध्ये आलोय ते ऍक्च्युली आम्ही उद्या जाणार आहोत. तर आता आम्ही इकडेच रात्री फिरू. लपतो काय रे? तर आता आम्ही इथेच काहीतरी फिरू. आता जस्ट पोहोचलोय आणि काहीतरी खातो. सगळे फ्रेश होत आहेत, मी पण फ्रेश झालोय जस्ट. आणि लवकरच जाऊ काहीतरी खायला, कारण आम्ही सगळे नाईट शिफ्ट करून आलोय. सगळे 3:30-4 वाजेपर्यंत काम करून नंतर सगळे भेटून एका ठिकाणी मुलुंडला भेटलो आणि तिकडून मग सगळे आम्ही निघालोय. त्यामुळे कोणीच झोपला नाही. आम्ही 3 ड्रायव्हर होतो. 3 ड्रायव्हर आम्ही आलटून पालटून केलं, पण काय गाडीत झोप लागत नव्हती. व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला आतापर्यंत मी काय जास्त दाखवलं नाहीये, कारण आमचा पूर्ण सकाळपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ट्रॅव्हलिंग मध्येच गेलाय दिवस. तर आता तुम्हाला दाखवीन मी थोडं आम्ही काय करणार आहोत, कसं काय करणार आहोत ते सगळं. आणि हा आलाय प्रथम माघारी. इथे लाईट चांगली आहे. हॅलो. तर हा प्रथम माघारी. मी इंट्रोडक्शन नसेल दिला. हा प्रथम. हा हे शायनर, हा घाटकोपरचे शायनर. आणि हा चांगला मुलगा आहे, चांगला एकदम बिचारा साधा मुलगा आहे. खायला जायचंय? काय खायचं आपण? बोलू नको आता का अरे मी स्नॅप टाकतोय. काय ना बोल, मी काय कट करतो. दिसत असेल तर हा आहे राजहंस नाव आहे, बट ह्याला हा फेमस आहे एअरपोर्ट सर्कल, कारण इकडून एअरपोर्टसाठी कनेक्टिव्हिटी आहे आणि खूप चांगलं लोकेशन आहे. लोकेशन तर आम्हाला आवडलंय. सर्कल आहे, रस्ता मस्त आहे. इथे समोर पण आहे, हे लिहिलंय वेलकम टू अहमदाबाद. वेलकम टू अहमदाबाद. ते बघ नाव चेंज केलं वाटतं. इट्स फर्स्ट युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी. एक माणूस राहिला भाई, याची ओळख करून राहिली. हा हिमांशू सावंतवाडी फ्रॉम कोकण. आसरोंडी पेंडू. कुठला? आसरोंडी पेंडू आहेत, देवगडच्या आहेत. अच्छा, काहीतरी सांगितलं असेल. देवगड. माझे जिजू देवगडचे. जिजू तुमच्या गावचं आहे, देवगडचं आहे भाई. मस्त वाटतंय. पहिल्यांदा आला तू असं बाहेर? एवढं लांब पहिल्यांदा आलो मित्रांसोबत पहिल्यांदा नवीन एकदम एक्सपिरियन्स आहे. आता 2 दिवस एकदम चांगले जातील. गाडी तर शांत उत्सुकता एकदम चांगली आहे. आलेली. झोप जास्त येत होती, आता थोडं फ्रेश झाल्यावर एकदम फ्रेश वाटतं. फ्रेश झाल्यावर एकदम आता ताजं फ्रेश झाल्यावर फ्रेश वाटतं, फ्रेश झाल्यावर ताजं वाटतं आणि फ्रेश झाल्यावर फ्रेश वाटतं त्याला. शपथ. प्रतीक, चावी की काय? चावा आहे. ए तू चाल ना खाली बघून हॉटेल शोध. जेवायला रे. अरे हा जेडी टपरी. ठीक आहे टपरी. मस्ती करतोय काय? मस्ती करतोय ना. कोण स्मोक नाही करत आमच्यात. जेडी परत. मी ब्लॉग करते चांगले करते की नाही यांच्या बघतेपेक्षा. बोल ना, अब बोल ना, आता बोल. काय ऊन आहे, डेंजर ऊन. किती डिग्री आहे रे? 43 डिग्री. आपल्या इथे पण एवढंच आहे. आपल्या इथे पण एवढंच आहे. हा 20 मिनिटाची. 20 मिनिटं मिनिमम. आवाज येत नाही रे माईक. येईल, सगळे येईल. थोडं तुम्ही सपोर्ट करा का. व्हिडिओ माझी शेअर करा हा का. आणि सबस्क्रायबर वाढवा, म्हणजे कसं मी माईक वगैरे घेऊ शकतो ना.
मी काय बोलतो असं तुला माहित पण बघतो घेऊन ऐक ना, याच्या video ला- चालेल. लोकांना वाटलं पाहिजे कोणतरी ब्लॉगर्स आलेत पाहिजे, मोठे ब्लॉगर्स आलेत. काही अर्धा तास झाला. तिथे आहे पावभाजी पराठा, मंचुरियन पराठा. मंचुरियन पराठा मंचुरियन पराठा अर्धा तास झाला आम्ही फिरतोय, जेवण काय भेटत नाही. हॉटेल सगळे बंद आहेत कारण दुपारी बंद ठेवतात ना, 1 ते 4 दुकानं बंद ठेवतात. आता आम्ही घेतलंय काहीतरी असंच थंड थंड प्यायला. आणि काय कॅम्पा घेतलाय, कॅम्पा काय प्यायची गोष्ट आहे का? सॉरी, अथक प्रयत्नानंतर भेटलं एक आम्हाला हॉटेल. चांगलं आहे, AC आहे, मस्त आहे. बघूया आता कसं. इथे पिझ्झा, बर्गर, फ्राईज, सूप, मोमोज. हा, ॲम्बियन्स पण चांगला आहे. तू का रे असा एकटा वेगळा बसला? तुला घेत नाहीत का ती लोक? घेत नाहीत? आहे का बिचारा. या आपण जाऊच. माझ्याकडे कारची चावी. काहीतरी गुलू चालूच असते भाई, कंटिन्यू गुलू चालू असते. मला बोलला कॅमेरा चालू आणि काहीतरी बोलला होता काय, वॉटर काहीतरी करणार होता. 2 चॉकलेट शेक, दोन चॉकलेट शेक, गार्लिक चीज ब्रेड, एक चॉकलेट शेक, कॉम्बोज घेतले आहेत. तुमचं किती किती ते सांगा. याला काय कुठला कॉन्फिडन्स काय माहिती भाई, पण भारी दिसत एकदम. तो टायगर शॉप जेडी पण मी कट करणार आहे. टाकू मनशू, पोट भरलं का? अरे पोट भरलंय, पण आता थोडस घरी जाऊन थोडं अजून खायचं मन करतंय. अरे काय खातो, काय मस्करी करतो? वाढतं ए, वय, प्रथम. भूक लागणार ना. जिलेबी पापडा. पण खायचं ना आता. गटर आहे त्याला ना मी आता आलेले घरी, आता मस्त जाऊन कसं हवा घे. उडी मारायची? हवा. अरे गोडी वर का बेडमध्ये झोपी. हे थांब रे, ही आरामातच lecture होती. माझी गाठ वाटली. दिसतोय कॅमेऱ्यात. दिसतोय ना? काय करतोय? मी उडी मारतोय. आवाज सुटणार नाही. कसे झोपलेत बघा, मी दाखवतो तुम्हाला. वा, ॲक्च्युली आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो, दिवसभर पण नव्हतं झोपलो. बाईची मशीन थांबतच नाही रे, चालूच आहे. तर बाहेर जाऊन जेवायचं तरी पण खाणारच. काच्यात मला पण दे. वाढलंय जाम. काय हो बाय, भारी दिसतो तो. मस्त मस्त मस्त. आमच्या ऍड मध्ये जास्त फरक नाही, 19-20 का फरक आहे. फ्लेक्स नुसता फ्लेक्स. हॉटेल शोधलंय का? नाही शोधले, म्हणजे हॉटेल शोधण्यापासून सुरुवात आहे. आता हॉटेल शोधणार, मग आम्ही ट्रॅफिक मधून गाडी नेणार, मग त्या हॉटेलमध्ये पोहोचणार, मग वेटर येणार, मग ऑर्डर घेणार, मग ऑर्डर यायला 1 तास. भाई प्रतीकला नॉनव्हेज खायचं आहे. नॉनव्हेजसाठी आम्ही शोधतोय रेस्टॉरंट काय आहे का, कारण इकडे गुजरातमध्ये नॉनव्हेजसाठी खूप कमी ऑप्शन आहे, कारण मोस्ट ऑफ द पीपल व्हेजच खातात इकडे सगळे. सो हे जलेबी पापडा करूया ट्राय, आता खाऊया. उद्या परत कोण येईल? भेटला नाही भेटला तर हे डेझर्टला विचारूया का कितीपर्यंत चालू आहे? जलेबी फाफडा गाईज. हे जलेबी पण मस्त पातळ आहे, जलेबी पण मस्त पातळ आहे. बघाल तर भाई आहे फाफडा जलेबी. घे घे, काय काढू? नाही घे अर्ध तू. नाही इतना
यांच्याकडे स्पेशल दया भाभी जलेबी जेठालाल फाफडा मिळतो भाई. मस्त आहे, छास थंड आहे, छास. मस्त आहे भाई. सत्य नाव आहे दुकानाचं, छास थंड आहे. मस्त आहे. आणि ही जिलेबी आम्ही ट्राय पण केली, आता त्याने दिली आहे आम्हाला मस्त खायला. खूप भारी जिलेबी आहे, पातळ आहे. आणि तो बोलला उद्या तुम्ही सकाळी लवकर आम्ही तुम्हाला गरम गरम काढून देईन जिलेबी. हे ते सॉरी हे त्यांचं त्यांनी बनवलेलं छास आहे वाटतं, इनॉस प्रोडक्शन आहे. भारी लागते पण मस्त आहे. त्यांच्याकडूनच घेतलं आम्ही ते सत्यवालं दुकान जलेबीवाला. मस्त आहे मस्त आहे. खूप भारी गेले, खूप भारी गेले. सिटी गेले आतमध्ये म्हणजे. वा नाईस. आता आम्ही इथे बसलोय जेवायला. ऑर्डर मागवली आय मीन ऑर्डर केली आहे. ऑर्डर कशी मागवतात, ऑर्डर करतात. आता ऑर्डर केली आहे. 3 पंजाबी थाली मागवले आणि पनीर अंगारा, रोटी, नान बिन. भाई आमचा पनीर अंगारा आणि नान आलाय, मस्त बटर नान. यांची पण पंजाबी थाली आली आहे विथ छास. वाव, छास तर भारी वाटते रे. बघू रिव्ह्यू सांग ना. भाजीची टेस्ट कशी आहे? ही भाजी खूप टॉप नॉचची चांगली आहे. डाळ खूप थिक आणि मस्त आहे. इकडची पंजाबी थाळी किंवा दुसऱ्याची थाळीमध्ये डाळ खूप चांगली असते. हां छास पण भारी, राईस पण चांगला आहे. मिक्स भाजी ओके ओके. ओके. पापड थोडं मऊ आहे बट अच्छा. चालतंय. थाळी पापड तो जाड असेल म्हणून नरम पडला तर हवे. थोडं नरम पडलंय. ओके. बट नाही पण ओव्हरऑल इट्स गुड, चांगलं आहे. नाईस. डाळ पण पनीर आहे, चावल ऑन टॉप. पनीर ओरिजिनल पनीर वाटतं ना, म्हणजे असं फेक पनीर नाही वाटत आहे. एकदम लगेच हे होतं याचं. कुठलं लगेच. हां, उडून दाखवलंय भाईने पण. स्ट्रगल भाई. 15 मिनिटं झाले अजून तो ईमेलच टाकते. या माणसाने आम्हाला ही आईस्क्रीम सजेस्ट केली. कोणती होती रे? हॅमरची डार्क चॉकलेट. हॅमर डार्क. खाऊन बघा, आवडली तर मला ह्यावर स्पॉन्सर करेल किंवा बावीला स्पॉन्सर करेल. लव्ह इट ऍब्सोल्युटली. चांगली आईस्क्रीम. कशी आणली प्रतीक आईस्क्रीम? आईस्क्रीम कशी आहे? छान आहे. गोड आहे. हो गोड आहे. गोड कडूचं कॉम्बिनेशन आहे. 2 चमचे स्पून टाका. क्या बात कर रहे हैं? 2 चमचे स्पून टाका. 2 चमचे स्पून टाका. 2 चमचे स्पून टाका. सॉरी 2 चमचे साखर टाकली. 2 चमचे स्पून कोको पावडर टाकली. एवढे पाठव मला. दूध कुठे? आणि कॉफी किती? कॉफी टाकलीच नाही आम्ही. नाही टाकली. नाही. किती रेटिंग किती देणार? रेटिंग बोलो 9 on 10. तू हिमांशू? मॅक्स लेवलच नाहीये. हाय हाय. दाखव इकडे, दाखव इकडे बघ. स्माइल कर. स्माइल कर ना. हे आमचं हॉटेल आहे गाईस. हॉटेल एअरपोर्टच्या जवळ आहे, भरपूर जवळ आहे. 15 मिनिटं इथून एअरपोर्ट आहे फक्त. नमस्कार. आता आमचं जेवण वगैरे झालंय, मस्त पोटभर जेवलंय. पण मी काय केलं माहितीये का, सुरुवातीला मी जेव्हा इंट्रो केला ना माझा, तर मी सांगितलं नाही की आपण कशासाठी आलो इकडे. माझं सांगितलं सांगू की नको सांगू? उद्याच सांगतो आम्ही तुम्हाला आम्ही कुठे आलोय, कारण उद्याचीच वाईफ चांगली. आता नको, पण जाऊ दे, नको मला सांगायचं तुम्हाला, पण नको. उद्याच भारी वाटेल तुम्हाला. उद्याच सांगतो मी. येस, चला. मागे जा. सरळ बरोबर आहे. निघू दे, रक्त नाही येतो, घाण निघू दे फक्त. काय रे, दारू न पिता पण दारू पिणाऱ्यांसारखे वागणं म्हणजे कला आहे की नाही? चला.